मित्रांनो, प्रत्येकाला वाटतं स्टॉक मार्केट असेल, म्युच्युअल फंड असेल, एक चांगला पैसा बनवा, एक चांगला पोर्टफोलिओ बनवायचा आपल्याला आणि बरेच जण सुरुवात करतात, परंतु ही सुरुवात काही दिवसांमध्ये काही वर्षांमध्ये संपून जाते. का तर आपण त्याच्यासाठी डेडिकेटेड नाही राहत. पण लक्षात ठेवा, जर तुम्हाला मार्केटमधून मोठा पैसा बनवायचा असेल तर नॉर्मल ॲज इट इज इन्व्हेस्ट करणे ही एक झाली वेगळी स्टेप, आणि विथ रूल्स रेग्युलेशन्स आणि स्टेप बाय स्टेप पैशासाठी काही रूल्स रेग्युलेशन फॉलो करणे ही झाली दुसरी पद्धत. आणि या पद्धतीमध्ये आपण लॉंग रन मध्ये टिकू शकतो. तुम्हालाही जर एक मोठा पैसा बनवायचा असेल तर मी तुमच्यासाठी एक रूल घेऊन आणलोय, आणि हा रूल जर आपण कंपल्सरी फॉलो केला तर नक्कीच एक चांगला पैसा आपल्याला याच्यामध्ये बनवता येणार आहे. तर पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी क्विकली सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट 7-5-3-1 चा एक रूल आहे. हा रूल्स असं सांगतो, जेव्हाही तुम्ही याला स्ट्रिक्टली फॉलो कराल तर एक चांगला फॉर्च्यून बनणार आहे. कशा पद्धतीने 7चा रूल असं सांगतो याच्यामध्ये, जेव्हाही तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करताय तर लक्षात ठेवायचं ती इन्व्हेस्टमेंट तुम्हाला कमीत कमी 7 वर्षासाठी करायची आहे, किंवा कमीत कमी 7 वर्ष तुम्ही त्याच्यामध्ये टिकून राहायचे. कारण ह्या 7 वर्षाच्या फेजमध्येच का असं काही 7 वर्षामध्ये, तर नॉर्मली लक्षात ठेवा, नॉर्मली 7 वर्षाच्या पिरियडमध्ये मार्केटमध्ये एक चांगला फॉल आणि एक चांगली रॅली अप्रॉक्स येऊन गेलेली असते. आणि नॉर्मली जर तुम्ही मार्केटची हिस्ट्री पाहिली तर कुठल्याही 7 वर्षामध्ये त्याच्या मागच्या 7 वर्षाचा लो जर पाहिला तर कमीत कमी 60 ते 70% अप्रॉक्स रॅली तुम्हाला मार्केटमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. इव्हन त्याच्यापेक्षाही जास्तच असेल. त्यामुळे मिनिमम 7 वर्ष तुम्ही जे काही इन्व्हेस्ट कराल म्युच्युअल फंडाच्या SIP थ्रू किंवा लमसम थ्रू, तर 7 वर्षाचा एक प्लॅन बनवा जेणेकरून तुम्ही त्याच्यामध्ये टिकून राहता. ही झाली पहिली स्टेप. मग ह्या 7 नंतर 5 नंबरचा रूल असा याच्यामध्ये सांगतोय, तुम्ही जेव्हाही म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्ट करताय तर बऱ्याच वेळेला आपण काय करतो, एखादी चांगली स्कीम वाटली ना, समजा स्मॉल कॅप चांगलं वाटतं त्याच्यामध्ये पैसा लावूया, तसं करू नका. आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये मिनिमम 5 असेट क्लासेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे. म्हणजे काय, याच्यामध्ये समजा लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, काही थीमॅटिक, काही डेब्ट किंवा काही हायब्रिड, अशा पद्धतीने तुम्हाला वेगवेगळ्या स्कीम्स निवडायचे आणि मिनिमम 5 स्कीम्स तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असल्याच पाहिजेत. मग भलेही तुमची एक SIP 500ची असेल, ॲज पर तुमच्या इन्कम सोर्स तुम्ही ते करणार आहे, डझंट मॅटर. पण जेवढी काही इन्व्हेस्टमेंट करताय ती वेगवेगळ्या 5 असेट क्लासेसमध्ये तुम्ही जर डिवाइड केली तर तुम्ही मार्केटच्या प्रत्येक रॅलीचा, प्रत्येक फॉलचा एक चांगला फायदा उठवतात. मग 7 आणि 5चा रूल जेव्हा आपण फॉलो करतो ना, तुम्हाला वाटायला ओके झालं का, नाही थांबा, याच्यामध्ये आणखीन एक रूल असतो, याच्यामध्ये 3. आता हे 3चा रूल असं सांगतो, याच्यामध्ये तुम्ही जेव्हाही मार्केटमध्ये एक इन्व्हेस्टमेंट करता तर तेव्हा ह्या 3 गोष्टींना तुम्हाला थोडा फोकस करायचा आहे. आणि ह्या फोकसवरच केलं, ह्या गोष्टींना ह्याच्यावर जर तुम्ही काम केलं तर तुम्ही लॉंग रन मध्ये टिकाल. म्हणजे काय, तर ह्या 3 मधला पहिला रूल असा सांगतो याच्यामध्ये की डिसअपॉइंटमेंट. मार्केटमध्ये बऱ्याच वेळेला आपण इन्व्हेस्टमेंट करतो, आपल्याला प्रत्येकाला वाटत असतं की एक चांगला रिझल्ट, चांगले रिटर्न आपल्याला याच्यामधून कमवायचे, परंतु होतं काय, प्रत्येक वेळेस ते अचीव करता येत नाहीत. आणि जेव्हाही आपण इन्व्हेस्टमेंट करतो आणि तिथून खाली जायला सुरुवात होते प्राइस, तेव्हा आपण होतो डिसअपॉइंट आणि आपल्याला असं वाटतं की अरे आता डिसिजन चुकला की काय, आणि आपण मग पुन्हा दुसरं काहीतरी शोधायचा प्रयत्न करत असतो, एक इन्व्हेस्टमेंटची जागा जिथे आपल्याला चांगले रिटर्न बनतील. त्यामुळे डिसअपॉइंट होऊ नका. साहजिक आहे, तुम्ही मार्केटमध्ये एंट्री करताना विचार काय केलाय, तर मी नॉर्मली मार्केटमध्ये 7 वर्ष थांबणार आहे मिनिमम, तर 7 वर्ष तुम्हाला याच्यामध्ये ऍटलिस्ट उभं राहायचंय. म्हणजे काय, तुम्ही जेवढंही याच्यामध्ये थांबायचा प्रयत्न कराल तिथे तुम्हाला डिसअपॉइंट व्हायचं नाहीये. तुम्हाला एक जे एम ठरवलं होतं त्या एमने पुढे जायचंय. आता यामध्ये दुसरी गोष्ट असते याच्यामध्ये फिअर. काय होतं माहितीये का, मार्केट जेव्हाही कोसळतं, मार्केट जेव्हाही पडतं, तेव्हा जिकडे तिकडे मंदीची चर्चा चालू असते, सेलिंगची चर्चा चालू असते. आणि ह्या सेलिंगच्या चर्चेमध्ये आपल्याला डिसिजन घेता येत नाही. आपण बऱ्याच वेळेला कन्फ्युज होतो, आता ते काय करू मी याच्यामध्ये, आणि मग आपण बऱ्याच वेळेला चांगल्या स्कीम्स मधून पैसा काढतो किंवा जिथे इन्व्हेस्टमेंट केली होती एक लॉंग रनच्या डिस्टन्सने, परंतु इथे आपण बाहेर निघून गेलेला असतो. काय होतं, फिअरमुळे आपण एक्झिट तर होतो पण एंट्री करायला वेळ लागतो. आणि तो जेव्हाही इन्व्हेस्ट केलेला पार्ट असतो त्याच्यामध्ये खूप सारी चांगली रॅली जेव्हा येऊन जाते तेव्हा आपण स्वतःला रिग्रेट करतो, अरे करायला पाहिजे होतं, थांबायला पाहिजे होतं त्याच्यामध्ये. त्यामुळे इथून पुढे लक्षात ठेवा, भीती जी अशी आहे ना की जी तुम्हाला नेहमी नुकसानदायकच असते. जर तुम्ही एक योग्य रीतीने तुमचं डायव्हर्सिफिकेशन करून इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तर भीतीला थोडं लांब ठेवा. परंतु भीतीला लांब ठेवायचं याचा अर्थ असं आपल्याला एका गोष्टीवर फोकस नाही करायचा, ती म्हणजे ग्रीड. आता होतं काय, आपण आता बघत होतो की मार्केटमध्ये एक चांगली तेजी मार्केटने दाखवली, त्याच्यानंतर करेक्शन आलं. आता जेव्हाही आपण मार्केटमध्ये डायव्हर्सिफाय करतो वेगवेगळ्या स्कीम्समध्ये, आणि काय होतं
प्रत्येकाच्या पोर्टफोलिओमध्ये अशी एखादी स्कीम असते, आउट परफॉर्म केलेलं असतं, आणि हे जेव्हा आउट परफॉर्म ती स्कीम करत असते ना, तेव्हा आपल्याला वाटतं की अरे ह्या स्कीममध्येच मी जर जास्त पैसे लावले असते तर चांगलं झालं असतं. आणि तेव्हा जेव्हा ही स्कीम एका टॉप मोस्ट लेवलला असते तेव्हा आपण त्याच्यामध्ये पुन्हा जास्त अमाऊंट इन्व्हेस्ट करायचा प्रयत्न करत असतो. कारण ग्रीड असते ना, ते आपल्याला वाटत असतं अरे अजून इथे मिळतील, इकडे कमी मिळतात, आणि आपण ती एक चूक असते आपणासाठी. इथून पुढे लक्षात ठेवा, तुम्ही ज्याही 5 स्कीम इन्व्हेस्ट केलेल्या आहेत, ऍटलिस्ट मिनिमम, जास्त असतील नो प्रॉब्लेम ॲज पर तुमच्या अनालिसिस. ओके, शेवटी तुमचा जो काही मॅनेजर आहे, जो तुम्हाला हे सांगणार आहे सगळं, तो काय सांगतो त्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. तर नॉर्मली कुठली एक स्कीम चांगली परफॉर्म करते ना, त्याच्या मागे लागू नका. आणि लक्षात ठेवा, कोणाच्याच सगळ्या स्कीम कधीच आउट परफॉर्मिंग नसतात. 1-2 स्कीम नेहमी लॅगिंग राहतात. आपल्याला नेहमी पाहायचं असतं लॉंग रन मध्ये ॲव्हरेज रिटर्न तो त्याच्या बेंचमार्क पेक्षा किती देतोय, आणि त्यामुळे थोडं ग्रीडवर कंट्रोल ठेवा. आता ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आपल्याला शेवटचा जो इम्पॉर्टंट फॅक्टर याच्यामधला 1 नंबर, तो याचा अर्थ काय होतो, जेव्हा आपण 7-5-3-1चा रूल म्हणतो, तर हा 1चा अर्थ असा होतो, प्रत्येक वर्षी समजा आज तुम्ही SIP चालू केली आणि 1 वर्ष पूर्ण झालं, तर ट्राय करा. ज्या अर्थी आपला प्रत्येकाचा इन्कम सोर्स वाढत असतो, तर जेव्हा हा इन्कम सोर्स आपला इन्क्रीज होणार आहे, तर दरवर्षी आपली जी ही SIP आहे त्याच्यामध्ये ऍटलिस्ट 10% स्टेपअप करा. याच्यामुळे काय होतं, तुमच्या लाईफमध्ये तुम्ही जेही गोल नॉर्मली डिसाईड केलंय की मला मार्केटमधून अचीव करायचंय, म्युच्युअल फंडामधून अचीव करायचंय, तर ते गोल अचीव करायला हे स्टेपअप नेहमीच फायदेशीर ठरतं. जर तुम्ही इयर ऑन इयर 10% जर त्याच्यामध्ये वाढ करत गेला, तर जो गोल तुम्ही 15 वर्षामध्ये अचीव करायचा प्लॅन केला होता ना, तो अप्रॉक्स 10 वर्षाच्या आतमध्येच पूर्ण झालेला असेल, तो ह्या स्टेपअपमुळे. त्यामुळे ह्या गोष्टी अशा फॉलो करा आणि मला सांगा 7-5-3-1चा रूल कसा वाटला. याचबरोबर तुम्हालाही चांगल्या म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, प्रॉपर गायडन्स पाहिजे, आणि महत्त्वाची गोष्ट, तुमच्या रिक्वायरमेंट नुसार तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग करून इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर फिनशॉक हे ऍप्लिकेशन आम्हाला योग्य वाटतं. ओके, तुम्ही त्याला डाउनलोड करा, चेक करा याच्यामध्ये काय, कारण याच्यामध्ये ह्याचा AI खूप छान आहे, जो तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तो तुम्हाला ऑटो गाईड करतो. याच्यामध्ये तुम्ही काय विचार केला पाहिजे, तुमची इन्व्हेस्टमेंट ऍक्च्युली विदाउट इमोशनली आता कुठे कुठे पाहिजे, याचा वापर करून तुम्ही पण एक चांगला तुमचा पोर्टफोलिओ बनवू शकता आणि लॉंग रन मध्ये टिकू शकता. आणि आमच्या पण तुम्हाला शुभेच्छा आहेत. 7-5-3-1चा रूल फॉलो करा आणि मार्केटमध्ये एक लॉंग रन मध्ये चांगला पोर्टफोलिओ बनवायचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला, याच्यामध्ये तुम्ही काय शिकला, प्लीज कमेंट करून सांगा. आणि आवडला ना तर बिंदास लाईक पण करा आणि आपल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.